नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आजी आल्यानंतर भूमी म्हणत असते, की "आजी, आकाश तयार झालंय. पूजेची तयारी झाल्यानंतर मी त्याला खाली घेऊन येईन." तेव्हा आजी म्हणते, "अगं, मी सुद्धा आकाशलाच बघायला आली आहे. तू एक काम कर, तू खाली जा, पूजेची तयारी कर आणि तू सुद्धा तयार हो. मी आकाशला घेऊनच खाली येते." तेव्हा भूमी गेल्यानंतर आजी आता आकाशच्या रूममध्ये जाणार. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि म्हणत असते, की "आई, आता गुढी कोण उभारणार गं?" तेव्हा इथे आई म्हणत असतात, "हो ना गं, काय करायचं आता? आकाश किती हौसेने उभं राहणार होता गुढी उभारायला. 6 वर्षानंतर महाजन कुटुंबातील कोणीतरी गुढी उभारणार होतं, पण आता तर त्याच्या पायाला लागले. मग तू एक काम कर, आता ह्या वर्षीसुद्धा तूच गुढी उभार." तेव्हा रागिनी म्हणत असते, "काय गं आई, किती तू आनंदाने, किती उत्साहाने कपाटामधून तू शेला आणि फेटा काढायला सांगितला होतास. कारण का या घरातील मुलाने, महाजनांच्या कुटुंबातील मुलाने शेला आणि फेटा घालून खूपच मानाने ती गुढी उभारावी अशी तुझी इच्छा होती ना, पण आता ती इच्छा तुझी पूर्ण होणार नाही आहे." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "काय गं, तू असं का बोलतेस? तुला राग आलाय का मी तुला शेलानी फेटा दिला नाही म्हणून?" तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "आई, असं अजिबात नाही आहे गं. म्हणजे मी काय फक्त या बिझनेसची राखणदार आहे, या घराची मी राखणदार आहे. मालकीण कुठे आहे मी? मी महाजन नाही आहे, मी पटवर्धन आहे. त्याच्यामुळे शेला आणि फेटा याच्यावरती माझा काही अधिकार नाही आहे. तो अधिकार फक्त आहे आकाशचा. त्यामुळे मला अजिबात राग आलेला नाही आहे." तेव्हा ही त्या आई म्हणत असतात, "मला माहिती आहे रागिनी, मी तो मान तुला दिलेला नाही आहे म्हणून तुला राग आला आहे. म्हणून तर तू हे सगळं बोलतेस ना." तेव्हा रागिनी म्हणते, "अजिबात नाही आई, माझा ज्याच्यावरती अधिकार नाही आहे, मला त्याचा राग का येईल? या सगळ्यावरती अधिकार आपल्या आकाशचा आहे. तो मालक आहे या सगळ्याचा. मी कितीही काहीही केले ना, तरीसुद्धा मी मालकीण होऊ शकत नाही आहे आणि मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. तो शेले आणि पैठाचा मानकरी फक्त आपला आकाश आहे, फक्त आकाश. मी फक्त कोण आहे? मी राखणदार आहे." असं रागिनी मुद्दामून म्हणत असते आकाशला आवाज जाण्यासाठी. आणि आकाश आता तिचं सगळं बोलणं ऐकतो आणि इथे आजी येतात आणि म्हणतात, की "आकाश, चल, मी तुला न्यायला आले." तेव्हा आकाश म्हणतो, "आजी, तू मला घेऊन जाणार आहेस?" तेव्हा आजी म्हणते, "का? मी तुला घेऊन नाही का जाऊ शकत?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की "आजी, त्याआधी मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा आजी म्हणतात, "काय रे, काय बोलायचं आहे तुला?" तेव्हा इथे आकाशला आता सगळं रागिनीबद्दलच बोलायचं असतं. कारण का तिने आकाशला आवाज जायला हवा आहे म्हणून जोरजोरात म्हणत असते, की "शेला आणि फेट्यावरती माझा अधिकार नाही आहे, कारण मी या घरातली राखणदार आहे, फक्त राखणदार, मालक नाही." तर इथे आता जोरदार भूमीने गुढीपाडव्याची तयारी केलेली असते. सगळेजण काम करत असतात, फक्त पौर्णिमा एकटीच सेल्फी काढत असते. तेव्हा इथे भूमी आता मानसीला म्हणते, "मी तुला चांदीचा कलश आणायला सांगितला होता." तेव्हा इथे मानसी म्हणते, "पौर्णिमा, जरा घेऊन येतेस का गं चांदीचा कलश?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "मी कशाला जाऊ? मी नाही जाणार. तुला सांगितलंय ना, तूच जा." तेव्हा इथे मानसी म्हणते, "बरं ठीक आहे, नको जाऊ. पण उगाच आता मला सणासुदीच्या दिवशी वाद नकोय, कळलं ना तुला?" तर इकडे आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं, की पौर्णिमा काहीही कामाची नाही आहे. तेव्हा इथे भूमी मानसीकडे बघते, तर मानसीने तिला छान असं उत्तर दिलेलं असतं. तर इकडे आता अभि आणि रागिनी दोघंजणं तयार होऊन आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते, "अभि, बघितलंस ना, इथे आता गुढी उभारण्यासाठी कशी जोरदार तयारी सुरू आहे आणि ह्या वेळेला मी फेटा आणि शेला अंगावरती पांघरूनच आज गुढी उभारणार आहे. आज तुझे बाबा हवे होते बायकोचं कौतुक बघायला." तेव्हा अभि म्हणतो, "पण काय करणार, बाबाची मीटिंग आहे ना, म्हणून तर ते गेलेत." तर इकडे भूमी आता सगळी कामं करत असताना तिचं लक्ष खाली जातं. तिने रांगोळी काढलेली असते आणि तिथे एक दिवा लावलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, की "मानसी, खाली मी लावलेला दिवा विझलाय, ते चांगलं नसतं, अशुभ असतं ते. मी तो दिवा लावून आली आहे. आणि अथर्व, तू येताना साखरेच्या गाठ्या घेऊन आलेस ना, ते सुद्धा घेऊन ये बरं." तेव्हा इथे अथर्व म्हणतो, "हो, मी साखरेच्या गाठ्या घेऊन येतोय, पण गुढी उतरवल्यानंतर साखरेच्या गाठ्यांना कोणी हात लावायचा नाही, त्या मीच खाणार." तेव्हा भूमी म्हणते, "ठीक आहे." तर भूमी आता दिवा लावण्यासाठी आलेली असते, पण दिवा सारखा विझत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, "काय अभि, मग आज मी एका महाराणीवाणी गुढी उभारणार आहे, फेटा आणि शिला अंगावरती पांघरून. कसं वाटतंय तुला?" तेव्हा अभि म्हणतो, "तू महाराणी आणि तुझा मुलगा मी कोण आहे, राजकुमार." असं त्यांचं बोलणं आपलं चालू असतं. तेव्हा इथे सगळेजण आता आपापली कामं करत असतात. तेवढ्यातच इथे भूमी तो दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते, पण दिवा काही लागतच नसतो. तेवढ्यातच आजी आता आकाशला घेऊन बाहेर येतात आणि म्हणत असतात, की "आकाश, तुला बोलायचं आहे ना रागिनीबरोबर?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो, मला महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "आकाश, काय बोलायचं आहे तुला?" तेव्हा आकाश म्हणतो, की "आत्तू, आत्तापर्यंत 6 वर्ष तूच ही गुढी उभारत आलीस आणि ह्या वर्षीसुद्धा तो मान तुलाच मिळणार आहे. पण आज तू फेटा आणि अंगावरती शेला पांघरून ही गुढी उभारायची आहे.
तेव्हा रागिनी म्हणते की आकाश मी असं नाही करू शकत. त्या शेल्यावरती आणि पेठ्यावरती माझा काही अधिकार नाही आहे. अरे त्याच्यावरती तुझा अधिकार आहे, महाजनांचा अधिकार आहे. आम्ही महाजन नाही आहोत, आम्ही पटवर्धन आहोत. त्याच्यामुळे या सगळ्यावरती माझा अधिकार नाही आहे. मी सांगितलं ना, मी मालकीण नाही आहे या घरची, मी फक्त एक राखणदार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या प्लीज असं काही बोलू नकोस. पौर्णिमा जा जरा शेला आणि पेठा घेऊन ये बरं. आज तू शेला आणि पेठा पांघरून मगच आज घोडी उभारणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता ते ताट आणण्यासाठी जाते. तर इथे भूमी रांगोळी नीट करत असते आणि दिवासुद्धा लावत असते. त्यानंतर इथे रागिणीला खूपच जास्त आनंद होत असतो, कारण ती ज्या अधिकाराची वाट बघत असते तो तिला मिळणार असतो. कारण आकाश म्हणालेला असतो की मी एकटा मालक नाही आहे, तू सुद्धा मालकीण आहेस या घराची. तेव्हा आता पौर्णिमा शेला पेठा घेऊन येत असताना इथे रागिणीने आधीच हात पुढे केलेले असतात, तो ताट आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आणि तो मान स्वीकारण्यासाठी. शेला पेठाचा मान तिला हवा असतो, पण तेवढ्यातच पौर्णिमेला ठेच लागते आणि शेला आणि पेठा दोन्हीसुद्धा ताटातून आता खाली पडतात. तेव्हा इथे अभिला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण आता रागिणी पौर्णिमेला काही सोडणार नसते. तेव्हा आता शेला जाऊन इथे भूमीच्या खांद्यावरती पडतो आणि पेठा अगदी तिच्या बाजूला पडतो. तेव्हा इथे रागिणी, आकाश सगळेजण वरून बघत असतात, तर इथे भूमीच्या खांद्यावरती शेला पडलेला असतो आणि पेठा तिच्या बाजूला असतो. तेव्हा इकडे रागिणी आता पौर्णिमेकडे खूपच जास्त रागाने बघत असते. पौर्णिमा खूपच जास्त तिला घाबरलेली असते. तेव्हा भूमी वरती बघते आणि म्हणते, आले मी घेऊन आले. ते आता रांगोळी नीट करत असते. तेवढ्यातच आजी म्हणतात, काय रे आकाश, आता काय हा देवी यायचा संकेत म्हणायचा? म्हणजे बघ ना, भूमी आपल्या घरची मोठी सून आहे, पण आपण तिला ते भासू दिलं नाही. पण देवी आईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे असं मला वाटतंय. हा आता कुठला नवीन संकेत असेल? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हा कुठला संकेत असेल ना, असं सहजच पडलंय ना तिच्या खांद्यावरती. तेव्हा इथे आजी म्हणतात, नाही गं रागिणी, म्हणजे बघ ना, आता भूमी तसं बोलायला गेलं तर आपल्या घरची मोठी सून आहे आणि आज घोडी उभारण्याचा मान हा तिचा होता, पण आता तिच्या खांद्यावरती शेला फेटा पडलाय, म्हणजे घोडी उभारण्याचा मान आपण तिलाच द्यायला हवा आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं पण आजी, आता तो मान आपण आतूला दिलाय ना. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे रागिणीला काय वाईट वाटणार आहे का जर भूमीला तो मान दिला तर? काय गं रागिणी? तेव्हा रागिणी म्हणते, नाही आई, मी तुझ्या शब्दाबाहेर अजिबातच नाही आहे. तुला जर हा मान भूमीला द्यायचा असेल तर तू खुशाल दे. तेव्हा आकाश म्हणत असतो, अगं आत्या काय बोलतेस तू हे? तेव्हा रागिणी म्हणते, हो आकाश, मी बरोबर बोलते. अरे भूमी या घरची सून आहे, तिला आता आठवत नसलं म्हणून काय झालं, हा मान तू तिलाच दे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण ताईला कोण कन्व्हिन्स करणार ना. तेव्हा इकडे रागिणी तिच्याकडे रागाने बघत असते. तेवढ्यातच भूमी आता वरती येते आणि आकाशला म्हणते की हे घे, शेलानी फेटा घे. तेव्हा आकाश म्हणतो की आता हा शेला आणि फेटा तूच घालायचं आहे आणि तूच आता घोडी उभारायची आहे, तो मान तुलाच आम्ही देतोय. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं मला मान देतोयस तू? मी या घरची कुणीच नाही आहे, मी फक्त एक पगारी नोकर आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं तसं असलं तरीसुद्धा शेला आणि फेटा तुझ्याकडेच आलाय ना. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी, आमच्या घरची रीत आहे, ज्याच्याकडे शेला आणि फेटा जाईल त्याला आम्ही घोडी उभारण्याचा मान देतो. तेव्हा आकाश म्हणतो, आणि तसंही आपलं नातं तसं काही नसलं तरीसुद्धा तो आमची नातेवाईक आहेच ना. पौर्णिमा आणि मानसी या घरच्या सुना आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही, तरीसुद्धा मला खूप विचित्र वाटतंय. तेव्हा आजी म्हणतात, अगं विचित्र काय वाटतंय तुला? आता शेला आणि फेटा हा तुझ्याकडे आला आहे, मग आता देवी आईचा मान हा तुलाच मिळालेला आहे की नाही? त्याच्यामुळे आता घोडी तूच उभारायची आहे. हे बघ, मी तुझ्यासमोर हवं तर हात जोडते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की नाही आजी, प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू नका, प्लीज असं काही करू नका. तुमची जर इच्छा असेल तर मी घोडी उभारण्याचा मान स्वीकारते. तेव्हा इथे आजीला खूपच जास्त आनंद होतो. आजी म्हणतात, अरे वा, म्हणजे तू हा मान स्वीकारतेस ना. चला चला, पौर्णिमा आणि मानसी जा तुम्ही लवकर, आता पुढची तयारी करा आणि भूमीला छान तयार करून घेऊन या. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बघितलंस ना आकाश, म्हणजे आई योगेश्वरीच्या मनातसुद्धा तेच आहे की भूमीलाच घोडी उभारण्याचा मान मिळायला हवा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आजी मी तुला म्हणालो होतो ना, अगं सगळं काही आहे ना माझ्या मनातलं आई योगेश्वरी पूर्ण करते. आता घोडी उभारण्याचा मान हा भूमीला मिळाला शेवटीला. तेव्हा आजी म्हणतात, आणि भूमीच्या हातामध्ये सगळ्या वस्तू आहे ना तूच दे, म्हणजे तुझासुद्धा हात लागेल, तुम्ही जोडीने ते घोडी उभाराल, बरोबर की नाही? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो आजी, मी तेच करणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता भूमी रागिणीच्या रूमच्या आवरावर करायला गेलेली असते. ते सगळं पौर्णिमा येऊन आता रागिणीला सांगते की भूमी तुमच्या रूमच्या आवरावर करायला गेले, हे सगळे अधिकार तिला आजीने दिलेले आहेत.
तेव्हा भूमी आवरावर करत असताना प्रॉपर्टीचे पेपर खाली पडलेले असतात, ते आता व्यवस्थित ठेवत असते. तेव्हा त्याच्यावरती भूमी महाजन अशी सही असते. प्रॉपर्टीच्या पेपरवरती आपली सही बघून भूमीला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन पडते. आकाश म्हणतो, तुला चक्कर का आली? तेव्हा भूमी म्हणते, प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी महाजन अशी सही का आहे आणि ते बघितल्यानंतर मला चक्कर आली.